राधानगरी प्रादेशिक वन विभागाकडून 3,57,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। सरवडे परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात शिकार आणि वनवा प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाचे पथक रात्री गस्त घालत होते। बारडवाडीहून खिंडी भरवडे गावच्या दिशेने वन विभागाचे पथक शासकीय वाहनातून जात असता खिंडी भरवडे गावच्या वरील डोंगरात बॅटरीचा प्रकाशझोत आणि संशयास्पद हालचाली दिसून आल्याने जागेवर जाऊन पाहणी केली। तेथे मोटारसायकली आढळल्या। तिथे दबा धरून बसल्यानंतर आरोपी हे मोटारसायकल जवळ रंगेहात सापडले। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही। नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। त्यांच्याकडून शिकार केलेला एक कुरतुडा पक्षी, 6 लाहोरी पक्षी, एक एअरगन, मोबाईल, बॅटरी आणि मोटारसायकली मिळून आल्या। यामध्ये राधानगरी तालुक्यातील आणाजे इथले रामचंद्र पाटील, प्रशांत दादू पाटील, मारुती केरबा जाधव, प्रदीप नारायण पाटील, अमर दिनकर इंगवले तर ठिकपुर्ली इथले शिवाजी बापू लोकरे यांना वन विभागाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून शिकार केलेला एक कुरतुडा पक्षी, 6 लाहोरी पक्षी, एअरगन, मोबाईल, बॅटरी आणि मोटारसायकली असा एकूण 3,57,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यांच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। या कारवाईत वनक्षेत्रपाल विशाल पाटील, वनपाल एस.बी. भाट, वनरक्षक जितेंद्र साबळे, राधेश्याम गुसिंगे, एम.डी. आंगस यांनी सहभाग घेतला होता। अधिक तपास वनपाल एस.बी. भाट करत आहेत। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।